नमस्कार बाळूमामाच्या भक्तांनो, सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामा आयुष्यामध्ये ज्याचं पण चांगलं करा, ज्यांनी माझं वाईट पाहिलं आहे, या विषयाबद्दल बाळूमामांचे सखोल आणि सविस्तर मी तुम्हाला संदेश सांगणार आहे. भक्तांनो, ठीक आहे, तर चला पाहूया. चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, सद्गुरू संत ब्रह्मांडनायक बाळूमामा आपल्या लेकरांना नेहमी एकच शिकवण देतात. तुझं वाईट त्यांनी पाहिलं, ज्याचंही चांगलं व्हावं अशी मनापासून प्रार्थना कर. कारण ज्यांच्या मनात राग, सूड, मत्सर आणि द्वेष साठून राहतो भक्तांनो, त्यांचं अंतकरण कळवांडतं. पण जो क्षमा करतो त्याच्या जीवनात शांततेचा दिवा पेटतो. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुलांनो, आयुष्य ही एक मोठी परीक्षा आहे. काही लोक तुझ्या यशावर आनंदी होतील, तर काही जण तुझ्या पावलावर अडथळे टाकतील. पण लक्षात ठेव, दुसऱ्याने तुझ्यासाठी खड्डा आणला तरी तू त्या खड्ड्यात पडू नकोस. उलट त्या खड्ड्याभोवती फुलं लाव आणि पुढे निघून जा. कारण देव न्याय करतो, पण तो न्याय प्रेमाने आणि योग्य वेळी करत असतो. भक्तांनो, तू मनातून अशी प्रार्थना कर, बाळूमामा ज्यांनी माझं वाईट पाहिलं त्यांना समज दे, त्यांना सुख दे, त्यांचं जीवन उजळून टाक. ही प्रार्थना केवळ शब्द नसते भक्तांनो, ती तुझ्या आत्म्याची उंची दाखवते. जेव्हा तू दुसऱ्याच्या भल्याची कामना करतोस, तेव्हा तुझ्या आयुष्यातील अडथळे आपोआप निघून जातात, दूर होऊ लागतात. कारण चांगुलपणाची ऊर्जा विश्वात फिरून पुन्हा तुझ्याकडेच परत येते. भक्तांनो, बाळूमामा हेही सांगतात की द्वेष धरून ठेवणं म्हणजे स्वतःच्या हातात निखारा धरून दुसऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करणं. जो जळतो तो अधिक स्वतःचं म्हणून क्षमा कर, माफ कर आणि मन हलकट ठेव. ज्यांनी तुला त्रास दिला तेही परिस्थितीचे बळी असू शकतात. भक्तांनो, त्यांच्यासाठीही चांगलं मागितलंस तर तुझे मन विशाल होतं. भक्तांनो, जीवनात कधी अन्याय झाला, अपमान झाला, तरीही बाळूमामा सांगतात, तू तुझं कर्म चांगलं ठेव. कारण कर्माचं चक्र अचूक फिरतं. आज तुझी वाईट वेळ पाहिली असेल, पण उद्या त्यांनीही त्याच्या कृतीची जाणीव होईल. तू मात्र शांत राहा, संयम ठेव आणि देवावर विश्वास ठेव. बाळूमामा म्हणतात, भक्तांनो, अरे माझ्या मुलांनो, जगात सर्वात मोठी ताकद म्हणजे क्षमा. क्षमा करणारा कधीच छोटा होत नसतो, उलट त्याची उंची वाढते. जेव्हा तू मनापासून म्हणशील, ज्यांनी माझं वाईट पाहिलं त्यांचंही चांगलं होऊ दे, तेव्हा तुझ्या घरात सकारात्मकतेचा प्रकाश पसरतो, तुझ्या कुटुंबात शांतता राहते आणि तुझ्या मनात समाधान निर्माण होते. राग, सूड, मत्सर हे क्षणिक असतात, पण प्रेम, दया आणि क्षमा हे शाश्वत असतात. बाळूमामा आपल्या भक्तांना सांगतात की प्रत्येक रात्री झोपताना देवाचं नाव घ्या आणि मनातल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्यामुळे तुझ्या स्वप्नांमध्येही शांतता येईल. आज ज्यांनी तुझ्या अडचणीवर हसले, उद्या तेच तुझ्या यशाचं कौतुक करतील. पण तू त्यांची वाट पाहू नकोस, तू फक्त कर्तव्य करत राहा. बाळूमामांच्या चरणी विश्वास ठेव, ते तुझ्या आयुष्याची दिशा योग्य मार्गावर नेतील. तुझ्या मनात जर खरंच वेदना असतील, तर त्या वेदनांना प्रार्थनेत बदल. बाळूमामा, मला इतकं मोठं मन दे की मी सर्वांना माफ करू शकेन. ज्यांनी माझं वाईट बघितलं त्यांचं हे आयुष्यात आनंदाने भरून जावं, अशी भावना ठेवलीस तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नव्या सुरुवातीसारखा वाटेल. बाळूमामा शिकवतात की दुसऱ्याच्या चुकावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित कर. कारण तुझं खरं सामर्थ्य तुझ्या सहनशीलतेत आहे. जिथे सूड संपतो तिथेच खऱ्या अर्थाने भक्ती सुरू होते. म्हणून लेकरा, रडू नकोस,
खचू नकोस. ज्यांनी तुझं वाईट पाहिलं आहे त्यांच्यासाठी चांगलं माग, कारण देव सर्वांचा आहे आणि बाळूमामांचा आशीर्वाद जिथे असतो तिथे अन्यायाचा अंधार जास्त काळ टिकत नाही. तुझ्या जीवनात सुख, शांती आणि समाधान येवो. तुझ्या शत्रूंच्या मनात ही सद्बुद्धी जागवो आणि तुझ्या अंतःकरणात नेहमी प्रेम, क्षमा आणि विश्वास नांदो. भक्तांनो, हाच बाळूमामांचा खरा संदेश आहे. बोला बाळूमामांच्या नावानं सांग बरं. श्री सद्गुरू ब्रह्मांडनायक बाळूमामा आपल्या भक्तांना पुढेही सांगतात, अरे माझ्या बाळांनो, जीवनात जे काही घडते ते आपल्याला आतून घडवण्यासाठीच घडते. ज्यांनी तुझं वाईट बघितलं, ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांच्यामुळे तुझ्या सहनशीलतेची, तुझ्या श्रद्धेची आणि तुझ्या आत्मविश्वासाची खरी परीक्षा झाली, त्यामुळे त्यांच्याबद्दल राग नको. उलट मनात कृतज्ञतेची एक हलकीशी भावना ठेव, कारण ज्यांनी तुला मजबूत बनवलं आहे. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, जर कोणी तुझ्यावर अन्याय केला तर त्याला न्याय देण्याचं काम देवावर सोपव. तू स्वतःच्या अंतःकरणाची स्वच्छता राख, कारण मन स्वच्छ असेल तर देव तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देतो आहे. जर जर सुडाच्या विचारांनी मन भरून ठेवलंस तर तुझी प्रगती अडते, पण तू क्षमेचा मार्ग निवडलास तर तुझ्यासाठी नवीन दारे उघडू लागतील. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात की आयुष्यातील प्रत्येक वेदना ही एक शिकवण असते. जसं सोनं आगीत तावून सलाखून अधिक तेजस्वी होते, तसंच माणूस संकटातून अधिक परिपक्व होतो. ज्यांनी तुझ्या पाठीमागे वाईट बोललं त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नसते. तुझं यशच त्यांना उत्तर देईल, पण ते यश मिळवण्यावरही अहंकार नको. नम्रता ठेव, कारण नम्रतेतच खरी ताकद असते. बाळूमामा पुढे सांगतात की दुसऱ्याचं भलं मागणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला आशीर्वाद देणं. जेव्हा तू म्हणतोस त्याचंही चांगलं होऊ दे, जेव्हा तुझ्या जीवनात अडथळे कमी होतात, कारण देव बघत असतो की तुझ्या मनात कोणाबद्दलही कटुता नाही. अशा मनाला तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. रात्री झोपताना तुझ्या डोळ्यात पाणी असेल तरी अश्रू दोषाने नसावेत, ते अश्रू प्रार्थनेचे असावेत. भक्तांनो, मनातल्या मनात व्यक्तीचं नाव घे आणि म्हण, देवा त्यांनाही सुखी दे, त्यांनी शांती दे, त्यांनाही शांत ठेव, त्यांना पण चांगलं कर, त्यांचं पण भलं कर. ही सवय लावलीस तर काही दिवसातच तुला जाणवेल की तुझ्या मनावरचं ओझं हलकं झालं आहे. बाळूमामा सांगतात की खरी भक्ती म्हणजे केवळ देवाच्या मूर्तीसमोर हात जोडणं नाही, तर आपल्या मनातल्या कटुतेचा त्याग करणं आहे. ज्यांनी तुझा अपमान केला त्यांच्यासाठीही चांगलं मागणं हीच सर्वात मोठी साधना आहे, कारण यातून तुझं मन विशाल होतं आणि विशाल मनातच देवाचं खरं वास्तव्य आहे. जीवनात अनेकदा तुला असं वाटलं असेल की मीच का, पण बाळूमामा म्हणतात, तू निवडलेला आहेस म्हणून, कारण देव ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो त्यालाच तो परीक्षा देतो. त्या परीक्षेत पास होण्यासाठी राग सोड आणि प्रेम धरा. भक्तांनो, आज तू ज्या वेदना अनुभवतो आहेस त्या उद्या तुझ्या अनुभवावर भंडारा बनतील. तू दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकशील आणि तेव्हा भक्तांनो तुला कळेल की ज्यांनी तुझं वाईट बघितलं त्यांनी न कळत तुझ्या उंच भरारीसाठीही तुला ढकलून दिलं होतं. म्हणून माझ्या लेकरा, तुझ्या मनातला प्रकाश जिवंत ठेव. कुणी तुझ्या सावलीवर पाय दिला तरी तू सूर्याशी नातं तोडू नकोस. बाळूमामांचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे, तू फक्त चांगुलपणाचा मार्ग धरून राहा. भक्तांनो, बाळूमामांचा पुढे संदेश असा आहे की बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुलांनो, सोडून दे, माफ कर, पुढे चालत राहा. ज्यांनी तुझं वाईट बघितलं त्यांचंही आयुष्य उजळून निघो, कारण जेव्हा तू सर्वांसाठी चांगला मागतोस
तेव्हा देव तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरवतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं. बाळूमामा आपल्या भक्तांना पुढेही सांगतात, आपल्या लेकरांना अत्यंत शांत पण ठाम शब्दात सांग. तुझ्या मनात कुणाबद्दलही विष ठेवू नकोस, कारण विष दुसऱ्याला मारण्यासाठी नसतं, ते आधी स्वतःलाच जाळतं. ज्यांनी तुझं वाईट पाहिलं, तुझ्या अपयशाची वाट पाहिली, तुझ्या अडचणीवर मनातल्या मनात आनंद मानला, त्यांना त्याच्याबद्दल तुझ्या हृदयात जर कटुता राहिली तर तुझं मन अस्थिर होईल. पण जर तू त्या प्रत्येक व्यक्तीसाठी शांतपणे आशीर्वाद दिलास तर तुझ्या अंतःकरणात अद्भुत समाधान निर्माण होईल. बाळूमामा म्हणतात की आयुष्याच्या रस्त्यावर चालताना काही लोक तुझ्या सोबत चालतील, काही मागे राहतील आणि काही जण तुझ्या पावलावर काटे टाकतील. पण काट्यावर चालताना पायाला जखम झाली म्हणून रस्ता सोडायचा नसतो. त्या जखमेवर विश्वासाचा मलम लावायचा आणि पुढे आपल्याला चालत राहायचं. कारण तुझं ध्येय रस्त्याच्या शेवटी आहे, काट्यांमध्ये नाही. बाळूमामा म्हणतात आपल्या लेकरांना, दुसऱ्याच्या वाईटावर लक्ष केंद्रित केलंस तर तुझं चांगलं हरवतं, पण तू तुझ्या चांगलपणावर लक्ष दिलंस तर तुझं भक्तांनो दुसऱ्याचं वाईट आपोआप कमी होतं. म्हणूनच जेव्हा तू म्हणतोस बाळूमामा ज्यांनी माझं वाईट पाहिलं त्यांचंही चांगलं करा, जेव्हा तुझ्या मनाची उंची वाढते भक्तांनो, त्याच वेळी जगात प्रत्येकाला आपल्या कृतीचं फळ मिळतं. कर्माचा हिशोब अचूक असतो, पण तो हिशोब करण्याचं काम देवाचं आहे. भक्तांनो, तुझं काम फक्त प्रामाणिकपणे जगणं आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना चुकीचं सिद्ध करण्यासाठी भांडायची गरज नाही. तू शांत यशाचं त्यांना उत्तर दे, शांतपणे त्यांना उत्तराच्या माध्यमातून समजावून सांग. बाळूमामा सांगतात की खरी ताकद आवाजात नसते, ते सहनशीलतेत असते. जो शांत राहतो तो भक्तांनो संयम ठेवतो, तोच खऱ्या अर्थाने शक्तिशाली असतो. कारण संयम म्हणजे स्वतःवर विश्वास मिळवणं, आणि जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जग जिंकणं कठीण नसतं. कारण भक्तांनो बाळूमामाचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीमागे राहतो. भक्तांनो तू जर रोज सकाळी उठून मनात असं म्हणालास, आज मी कुणाबद्दलही वाईट विचार करणार नाही, ज्यांनी माझं वाईट पाहिलं त्यांच्यासाठीही चांगलं मागेन, तर काही दिवसातच तुला जाणवेल की तुझ्या जीवनात हलकं वातावरण निर्माण झालं आहे. घरात शांतता वाढली आहे, नात्यांमध्ये गोडवा वाढला आहे. बाळूमामा पुढे सांगतात की राग हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात. म्हणून राग आला तरी त्यावर नियंत्रण ठेव. जेव्हा तुला आठवतं की अमुक व्यक्तीने तुझ्याशी अन्याय केला, जेव्हा तुला आठवतं की अमुक तमुक व्यक्तीने तुझ्याशी अन्याय केला, तेव्हा लगेच मनात प्रार्थना कर, देवा त्यांना समज दे. ही प्रार्थना तुझं मन शांत करेल. बाळूमामा सांगतात की पुढे आयुष्यात कधी कधी आपण खूप प्रामाणिक असतो तरी आपल्याला अपमान सहन करावा लागतो. पण लक्षात ठेव, अपमान तात्पुरता असतो, आत्मसन्मान कायमचा असतो. तू तुझा आत्मसन्मान जप, पण जो जपत असताना द्वेष वाढवू नकोस, कारण द्वेषाने आत्मा जखमी होतो. बाळूमामांचा संदेश अत्यंत सोपा आहे. तुझं मन विशाल ठेव. समुद्रात कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी समुद्र शांत असतो. तुझ्या जीवनात कितीही लोक आले, काहींना चांगलं केलं, काहींनी वाईट केलं, तरी तू समुद्रासारखा विशाल राहा. ज्यांनी तुझं वाईट बघितलं त्यांच्यासाठी चांगलं मागणं म्हणजे कमजोरी नाही, ती तुझ्या आध्यात्मिक ताकद आहे. कारण सामान्य माणूस सूड घेतो, पण भक्त क्षमा करतो, आणि क्षमा करणाऱ्याच्या पाठीशी देव कायम उभा असतो. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, एक दिवस असा येतो जेव्हा तुला मागे वळून पाहताना कळेल की त्या प्रत्येक वेदनेने तुला घडवलं आहे. ज्या लोकांनी तुझ्यावर टीका केली त्यामुळेच तू स्वतःला सुधारला आहेस. ज्या लोकांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्यामुळे तू देवाच्या अधिक जवळ गेला आहेस.
म्हणून माझ्या लेकरा, तुझ्या जीवनात जे काही घडलं आहे त्याबद्दल कृतज्ञता राहा, कारण प्रत्येक अनुभव ही शिकवण आहे आणि प्रत्येक शिकवण तुला पुढे नेणारी आहे. बाळूमामा पुढे सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, तू जर स्वतःसाठी चांगली मागशील तर देव तुझ्यासाठी सर्वोत्तम ठेवेल. ही गोष्ट लक्षात ठेव. तुझं कायम फक्त प्रेम पेरण्याचं आहे, फळ देण्याचं काम देवाचं आहे. आज तू मनातून प्रार्थना कर, बाळूमामा मला इतकं मोठं हृदय दे की मी कोणाच्याही बद्दल कटुता ठेवणार नाही. ज्यांनी माझं वाईट बघितलं त्यांचंही जीवन आनंदाने भरून जाऊ. ही प्रार्थना रोज करा. काही दिवसातच तुला जाणवेल की तुझ्या चेहऱ्यावर शांततेचं तेज आलं आहे, तुझ्या आवाजात सौम्यता आली आहे आणि तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून लागलेले आहेत. भक्तांनो, बाळूमामांचा संदेश हाच आहे. वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नकोस. वाईटाला शांततेने नजर उत्तर देणे हेच चांगले आहे. द्वेषाला प्रेमाने उत्तर दे. वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नकोस. वाईटाला शांततेने उत्तर दे. द्वेषाला प्रेमाने उत्तर दे. अन्यायाला संयमाने उत्तर दे. भक्तांनो, हेच बाळूमामांचे विचार आहेत. आणि मग बघा तुझं आयुष्य कसं बदलतं. तुझ्या जीवनात सुख आणि समाधान, आध्यात्मिक उंची लाभो. ज्यांनी तुझं वाईट बघितलं त्यांचंही जीवन उजळून निघो आणि तुझ्या अंतःकरणात नेहमी बाळूमामांचं नाव आणि आशीर्वाद नादो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. भक्तांनो, बाळूमामा पुढेही सांगतात, जीवन हे केवळ सुखासाठी नसते, ते आध्यात्मिक आत्मशुद्धीसाठी असते. तुझ्या वाट्याला आलेली प्रत्येक घटना ही योगायोग नसते, ती तुझ्या आत्म्याला अधिक परिपक्व करण्यासाठी असते. ज्यांनी तुझं वाईट पाहिलं त्यांनी नकळत तुझ्या सहनशीलतेची ताकद वाढवली आहे. ज्यांनी तुझ्या श्रद्धेला धार दिली म्हणून त्याच्याबद्दल मनात कायमचा राग ठेवला तर तू त्या शिकवणीचा अपमान करशील. बाळूमामा भक्तांनो सांगतात की दुसऱ्याच्या चुकावर रेंगाळत बसू नका, कारण जिथे लक्ष जातं तिथे ऊर्जा जाते. भक्तांनो, तू जर सतत त्याच्याबद्दल विचार करत राहिलास तर तुझी ऊर्जा त्याच्याकडेच वाहील. पण तू जर तुझ्या ध्येयावर, तुझ्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलंस तर तुझी ऊर्जा तुलाच उंच नेईल. म्हणून भूतकाळ सोड आणि वर्तमानात जग. पुढे बाळूमामा सांगतात, जर कोणाला माफ केलंस तर त्याचा सर्वात मोठा फायदा तुलाच होतो. कारण माफी ही त्याच्यासाठी नसते, ती तुझ्या मनाला शांततेसाठी असते. भक्तांनो, ज्यांनी तुला दुखावलं त्यांचं वागणं कदाचित चुकीचं असेल, पण तू त्यांच्यासारखा होऊ नकोस. तू तुझी उंची राख. बाळूमामा शिकवतात की जीवनात ही लोक आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, पण तेच लोक आपल्यावर जगण्याची, जाण्याची प्रेरणा देतात. ज्या दिवशी तुला कळले की ज्याच्या शब्दांनी तुला अधिक मजबूत बनवलं आहे, त्या दिवशी तुझ्या मनात त्याच्याबद्दल द्वेष उरणार नाही, उलट एक शांत स्वीकार निर्माण होईल. लेकरा, तू लक्षात ठेव, सूर्याला कोणी झाकू शकत नाही. ढग येतात, सावली पडते, पण सूर्य कायम तिथेच असतो. तसंच तुझं चांगुलपणा आहे. काही काळ लोक त्यावर सावली टाकतील, पण तुझं तेज कायम राहील. बाळूमामा सांगतात की प्रत्येक सकाळ ही नव्याने सुरुवात करण्याची संधी असते. काल कुणीतरी तुझ्याबद्दल वाईट बोललं असेल, आज तुझा विचार करून दिवस खराब करू नकोस. आजचा दिवस तुझ्या हातात आहे. आज तू शांत राहू शकतोस, प्रेमाने वागू शकतोस आणि सर्वांसाठी चांगलं मागू शकतोस. भक्तांनो, जर तू मनापासून म्हणालास, देवा, ज्यांनी माझं वाईट पाहिलं त्यांचंही चांगलं कर, त्या प्रत्येक शब्दामध्ये एक विलक्षण शक्ती असते. कारण त्यात अहंकार नसतो, सूड नसतो, फक्त समज आणि दया असते. भक्तांनो, बाळूमामा पुढेही सांगतात की आयुष्यातील मोठेपणा हा पैशात, पदात किंवा प्रसिद्धीत नसतो, तो मनाच्या विशालतेत असतो.
तो आपल्या मनात असतो. ज्याच्या मनात सर्वांसाठी चांगुलपणाची भावना असते तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. कधी कधी तुला असं वाटेल की मी इतकं चांगलं करतो तरी माझ्याच वाट्याला त्रास का येतो. पण बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुलांनो, देव तुझी परीक्षा घेतो आहे, शिक्षा नाही देत तुला. परीक्षा तात्पुरती असते पण दीर्घकाळ नसते भक्तांनो. दीर्घकाळ ती टिकत नसते परीक्षा. एक ना एक दिवस त्याचं फळ आपल्याला देव देतच असतो. तुझ्या जीवनात जे लोक तुझ्या विरोधात उभे राहिले ते तुझ्या प्रवासाचा एक भाग आहे, ज्यांनी तुला थांबवायचा प्रयत्न केला. पण जर तू श्रद्धा आणि संयमाने चालत राहिलास तर शेवटी विजय तुझाच आहे. म्हणून लेकरा, मनात एकच निर्धार ठेव, मी कुणालाही वाईट विचार करणार नाही, कुणाबद्दलही द्वेष निर्माण घेणार नाही मनात. ज्यांनी मला त्रास दिला, ज्यांनी मला दुखवलं त्यांच्यासाठीही मी शांत मागेन. कारण माझा मार्ग भक्तीचा आहे, सुडाचा नाही. बाळूमामांचा आशीर्वाद जिथे असतो तिथे अन्याय फार काळ टिकत नसते भक्तांनो. सत्य उशिरा का होईना पण प्रकाशासारखा बाहेर येतो. तू फक्त धीर धर. तू तुझं काम प्रेरणेनेच कर, प्रेमानेच कर. आणि भक्तांनो, बाळूमामा शेवटी शांतपणे सांगतात, तुझं मन स्वच्छ ठेव, तुझं कर्म प्रामाणिक ठेव, तुझी श्रद्धा अढळ ठेव, तुझ्या श्रद्धा अढळ ठेव, प्रामाणिक ठेव आणि सर्वांसाठी चांगलं माग. ज्यांनी तुझं वाईट पाहिलं त्यांचंही जीवन सुधारो, तुझ्या घरात सुख शांती नांदो, तुझ्या हृदयात कायम भक्तीचा दिवा पेटतो राहो भक्तांनो. भक्तांनो, असेच बाळूमामांचे भावनिक आणि प्रामाणिक आणि प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा. ओम बाळूमामाय नमः असं तुम्ही टाईप करून कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि भक्तांनो, तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी आहे. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.